नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन रँक एमपीएससी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण उत्सर्जन संस्थेचा अभ्यास करणार आहोत आणि काही पीवायक्यूज चेक करणार आहोत त्याच्याशी रिलेटेड. तर आपला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. इंट्रोडक्शन. मेटाबॉलिक रिॲक्शन्स. तर सजीवांच्या पेशींमध्ये सतत जैव रासायनिक क्रिया घडत असतात. या घडत असताना पेशीला नको असलेले घातक पदार्थ तयार होतात, जे की पेशीद्वारे तयार झाले व शरीराला नको असलेले घातक पदार्थ जे आपण शरीराबाहेर टाकतो त्याला आपण उत्सर्जन म्हणतो. ठीक आहे. तर हे पदार्थ जर साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोचू शकते आणि काही वेळा यामुळे सजीवाचा मृत्यूही होतो. मुख्यत्वे सजीव नत्रयुक्त म्हणजेच नायट्रोजनेटेड पदार्थ शरीराबाहेर टाकत असतात. तर ह्याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. नायट्रोजनशी रिलेटेड आपण युरिया, युरिक ऍसिड आणि अमोनिया हे पदार्थ तयार करत असतो. ठीक आहे. तर अमोनिया हा सर्वात जास्त विषारी पदार्थ आहे. तर सर्वाधिक विषारी पदार्थ असलेला हा अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी लागते. 1 ग्राम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जवळजवळ 500 मिलीलिटर इतकं पाणी लागतं. उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील मासे. तर आपण पाहू शकतो की जसं जसं पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे तसं तसं विषारी पदार्थाचं प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. तर अमोनियापेक्षा कमी विषारी आहे युरिया. तर हा मध्यम विषारी पदार्थ आहे. युरिया तयार करण्यासाठी मध्यम पाणी लागते आणि सस्तन प्राणी आणि खाऱ्या पाण्यातील मासे युरिया टाकतात. यकृत, लिव्हर मध्ये ते तयार होते. पुढे म्हणजे जवळजवळ 1 ग्राम अमोनियासाठी 50 ml पर्यंत पाणी लागते. युरिक ऍसिड म्हणजेच युरिक आम्ल हा सर्वात कमी विषारी पदार्थ आहे आणि तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा सर्वात कमी पाणी लागते. जसे की सरपटणारे प्राणी, पक्षी, कीटक युरिक आम्ल टाकतात. आता जर आपण एक्झाम्पल चेक केलं तर पाण्याच्या हिशोबाने सुद्धा जे प्राणी आहेत ते ठरतायत. ठीक आहे. तर युरिक आम्ल सर्वात कमी विषारी पदार्थ आहे. तर ह्याच्यासाठी असे प्राणी किंवा पक्षी लागतील जे सर्वात कमी पाणीचं इंटेक करतात, म्हणजे सगळ्यात कमी पाणी पितात. तर याच्यासाठी याचं उदाहरणामध्ये सरपटणारे प्राणी, पक्षी आणि कीटक येतात. दुसरं आलं युरिया, तो मध्यम विषारी आहे, पण मानवासाठी सुद्धा युरिया घातक आहे. तर सस्तन प्राणी आणि खाऱ्या पाण्यातील मासे युरिया बाहेर टाकतात. युरियाची निर्मिती करतात. त्याच्यानंतर सगळ्यात घातक आलं अमोनिया. तर अमोनिया बाहेर टाकण्यासाठी जास्त पाणी लागते. जास्त पाणी लागते याचा अर्थ असे प्राणी किंवा असे पक्षी किंवा असे जे कोणी प्राणी असतील ते जे सगळ्यात जास्त प्रमाणात पाणी घेतात. तर ह्याच्यासाठी गोड्या पाण्यातील मासे येते. तर अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. पुढे मेन कंपोनंट. तर मानवी उत्सर्जन संस्था ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टम मध्ये मेन कंपोनंट आहे पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा. तर बीनच्या बीजाच्या आकाराची वृक्काची जोडी असते. ठीक आहे. तर आता महत्वाचे काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात. उजव्या भागात यकृत असल्यामुळे उजवा वृक्क हा डाव्या वृक्कापेक्षा थोडासा खाली असतो. वृक्क म्हणजेच किडनीज जे की किडनी बीन्सच्या आकाराचे असतात. वृक्काचा आकार 10 ते 12 सेंटीमीटर लांब, 5 ते 7 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर जाड इतका असतो. वृक्काचं साधारण वजन 120 ग्राम इतकं असतं. तर वृक्काच्या कार्यात्मक नेफ्रॉन्स. ठीक आहे. तर वृक्काचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजेच नेफ्रॉन्स. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. हा कुठे असतो? वृक्कांमध्येच असतो. तर वृक्काच्या कार्यात्मक मूत्र तयार करण्यात भाग घेणारा घटक आणि रचनात्मक घटकास नेफ्रॉन्स असं म्हणतात. स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ किडनी. तर नेफ्रॉन्स मधले प्रमुख भाग कुठले आहेत? तर बोमन्स कॅप्सूल, ग्लोमेरुलस, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल, लूप ऑफ हॅनले आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. तर हे सगळेचे सगळे घटक किडनीमध्ये प्रेझेंट आहेत आणि तिथेच ते रिऑब्झॉर्प्शन घडून आणणार आहेत. तर आपण पुढे बघूयात रक्तपुरवठा आणि त्याची संख्या. तर प्रत्येक साधारणपणे 10 लाख 1 मिलियन नेफ्रॉन्स असतात प्रत्येक एका वृक्कामध्ये, जे की 2 आहेत. आणि वृक्क धमनी रेनल आर्टरीद्वारे रक्त नेफ्रॉन्स मध्ये प्रवेश करते व एक जाळे तयार होते. त्या जाळ्याला ग्लोमेरुलस म्हणतात. ठीक आहे. आता मूत्र तयार होण्याची प्रक्रिया युरिन फॉर्मेशन. त्याच्यामध्ये गाळणे, फिल्ट्रेशन, रिऑब्झॉर्प्शन, सिक्रेशन आणि मग उत्सर्जन हा सिक्वेन्स येतो. हा सिक्वेन्स पीवायक्यू मध्ये विचारलेला आहे. तर ग्लोमेरुलसद्वारे रक्त गाळले जाते व हा गाळ बोमन्स संपुटात एकत्र केला जातो. नंतर तो नलिकेत पाठवला जातो. शरीराला पाहिजे असलेले पदार्थ वापस रक्तात नेफ्रॉन्सद्वारे घेतले जातात आणि उदाहरणार्थ अमायनो आम्ल आणि साखर. ह्याच्यातला जो साखर आहे, साखरचं अब्झॉर्प्शन होत नाही आणि साखर माणूस शरीराबाहेर टाकत नाही, त्याच्यामुळे साखर आपण परत घेतोय. ही प्रक्रिया प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल मध्ये घडते. त्याच्यानंतर सिक्रेशन. शरीराला नको असलेले पदार्थ रक्तधारेतून पुन्हा नेफ्रॉन्स मध्ये घेतले जातात.
त्याच्यामध्ये युरिया युरिक ऍसिड येतो, जो की डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये घडतोय. आणि मग एक्सक्रिएशन. अशा प्रकारे नेफ्रॉन्सच्या शेवटी खरे मूत्र तयार होते आणि ते बाहेर टाकले जाते. तर काही महत्वाचे प्रश्न. प्रत्येक मिनिटाला दोन्ही वृक्क मिळून जवळपास 1100 ते 1200 मिलीलिटर रक्त काढतात, म्हणजे जवळजवळ 1 लिटर रक्त वाढतं. साधारणतः व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असते, जे वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते. वृक्क रोज साधारणतः 190 लिटर द्रव गाळते, ज्यापासून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होते. युरिनचे वैशिष्ट्य म्हटलं तर युरिन हे आम्ल माध्यमी ऍसिडिक असते आणि त्याचा पीएच 6 असतो. पिवळा रंग हा युरोक्रोम किंवा युरोबिलिनोजेन या घटकामुळे असतो. माणूस जवळपास रोज 25 ते 30 ग्रॅम युरिया बाहेर टाकतो. मूत्रामध्ये 95% पाणी, 2.5% युरिया आणि 2.5% उर्वरित पदार्थ असतात. आणि प्रमुख आजार म्हणलं तर युरेमिया. युरेमिया हा रक्तातील युरियाचं प्रमाण जास्त झाल्यास होतो. हिमॅच्युरिया हा लघवीद्वारे रक्त बाहेर पडण्यामुळे. ग्लायकोयुरिया हा ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यामध्ये दिसून येतो. तर लघवीसोबत ग्लुकोज बाहेर पडते. मूतखडा, किडनी स्टोन, वृक्कामध्ये कॅल्शियम ऑक्झालेटचे खडे जमा झाल्यामुळे होतो. हिमोडायलिसिस कशाला म्हणतात? तर वृक्क निकामी झाल्यास रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो आणि यालाच हिमोडायलिसिस म्हणतात. एका वेळीच या उपकरणातून 500 मिलीलिटर पर्यंत रक्त पाठवले जाते. आता लूप ऑफ हेनले हेल्प्स इन मेंटेनिंग वॉटर अँड सोडियम बॅलन्स. तर लूप ऑफ हेनले जे असतात त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे रक्तात शोषले जातात, तरी ते पाण्याचा बॅलन्स मेंटेन करतात. बॉडी पीएच इज मेंटेन बाय सोडियम अँड हायड्रोजन आयन. ठीक आहे, जो आपला पीएच आहे अल्कली मीडियम आहे, पण तो मेंटेन करण्यासाठी सोडियम लागतो. तर रेनल आर्टरी सप्लायज ब्लड टू किडनी. तर रेनल आर्टरी जी आर्टरी आहे ती हृदयापासून किडनीला रक्ताचा पुरवठा करते. फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन आणि एक्सक्रेशन हे युरिन फॉर्मेशनचे स्टेप्स आहेत. आणि वृक्काद्वारे शरीराचा पीएच नियंत्रित केला जातो. हेनलीज लूपद्वारे सोडियम आयन शरीरात घेऊन तर डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्यूब या भागाद्वारे पोटॅशियम आणि हायड्रोजन आयन शरीराबाहेर टाकून. तर काही प्रश्न. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते? 1 लिटर. रक्तरंगाचा मूत्र असल्यास हिमॅच्युरिया हा रोग होतो. शरीरातील आम्लक्षार बॅलन्स सोडियम मेंटेन करते आणि सामान्य किडनीतून कशाचं गाळण होत नाही, तर अमोनिया किंवा युरिक ऍसिड आणि किंवा ग्लुकोज. तर सामान्यतः किडनीमधून ग्लुकोजचं गाळण होत नाही. ठीक आहे मित्रांनो, ती जी नावं आपण सायंटिफिक वाचत होतो ती सगळी अशा पद्धतीची आहेत त्याच्या आतमध्ये. तर ही आहे की हा आपल्या किडनीचा शेप आहे. हा युरेटर आहे ज्यातून युरिन बाहेर पडतं. रेनरी पेल्विस. ठीक आहे, हे रेनल कॅप्सूल्स आहेत. ठीक आहे, तर हे बोमन्स कॅप्सूल्स आहेत ज्याच्यामध्ये सगळं गाळलं जातं, फिल्ट्रेशन केलं जात आहे. हे कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स आहेत. टीसीटी, डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल डीसीटी, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स पीसीटी. ठीक आहे, इथून गाळण वगैरे होतं. हे बोमन्स कॅप्सूल्स आहेत, ह्याच्या आतमध्ये जाऊन गाळण केलं जातं आणि ही कलेक्टिंग ट्यूब आहे त्याच्यामध्ये युरिन कलेक्ट केलं जातं. आता मी हे आपल्याला यासाठी सांगितले कारण की थोड्याफार इमेजेस बघून सुद्धा आपल्या गोष्टी लक्षात राहतात. जरी इतकं इम्पॉर्टंट नसलं तरी पीसीटी, डीसीटी किंवा ग्लोमेरुलस किंवा बोमन्स कॅप्सूल ही नावं जर का त्यासाठी थोड्याफार प्रमाणात एक्सेस गोष्टी माहित असणं आपल्यासाठी चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही हवे असतील, आणखी काही गोष्टी जोडायच्या असतील किंवा आणखीन काही चेंजेस हवे असतील तर मला नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.